सायक्लॉन दितवाह, ज्याचं नाव MN या देशानं दिलेलं आहे, तो असणारा सायक्लॉन आता इंडियन ओशन मध्ये हिट करताना दिसतोय. त्यामुळे श्रीलंका असेल किंवा बंगालच्या उपसागराच्या जवळ असणाऱ्या देशांना तो हिट करतोय. अशा कंडिशन्स मध्ये तिथं जे काय डेथची असणारी जी संख्या आहे का, ती जवळपास हजारांच्या घरांमध्ये जाऊ शकते अशी भीती या ठिकाणी वर्तवली जाते. यामध्ये इथं फ्लड खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे, पूरजन्य परिस्थिती आलेली आहे. त्यामुळं भारतानं ऑलरेडी श्रीलंकेला 53 टनाची असणारी जी मदत आहे का, ती एअरफोर्सच्या माध्यमातून पोहोचवलेली आहे. त्याबद्दल श्रीलंकेनं त्याचं असणारं अभिनंदन पण मांडलं त्यामध्ये. आणि त्यानंतर महत्वपूर्ण मुद्दा काय की पाकिस्तान जागतिक व्यवस्थेमध्ये हा क्लेम करत होता की भारतानं एअर स्पेस बंद केल्यामुळे आमच्या असणारे एअरफोर्स श्रीलंकेपर्यंत मदत पोहोचू शकत नाहीयेत. त्यामुळे भारतानं लगेच ह्युमॅनिटेरियन अजेंडाच्या माध्यमातून आपण मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारला आणि 4 तासामध्येच त्यांना एअर स्पेस ओपन करून दिला. त्यानंतर पाकिस्ताननं त्यांचं असणारं फूड जे आहे का ते श्रीलंकेमध्ये पाठवलं. दुर्दैव काय की ते असणारे जे अन्न पाठवलं का त्यांनी मदत कार्याच्या निमित्तानं, ते सगळे एक्सपायर झालेले फूड होते आणि त्यांची एक्सपायरी डेट होती जवळपास 2024 ची. अशा कंडिशन्स मध्ये त्यांना असं वाटलं होतं की भारत काय लवकर निर्णय घेणार नाहीये, एअर स्पेस आपल्याला ओपन करून देणार नाहीये, त्यामुळे मदत पाठवायची काही गरज नाहीये. पण आता पाकिस्तान तोंडावर पडलेला आहे. तर या असणाऱ्या मुद्द्याबद्दल तुमचं मत काय आहे आणि या असणाऱ्या सायक्लॉन बद्दलचे असणारे व्ह्यू पॉइंट काय आहे तुमचे, ते कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा.